गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये नक्की काय झालं काल रात्री. तर US मार्केट हे फारच काल वोलाटाईल होतं, परंतु ते बंद होताना फ्लॅट बंद झालेलं आहे. जसं 2-4 दिवसांपूर्वी आपल्याकडेही होत होतं. मार्केट 100 पॉईंटवर जात होतं, 200 पॉईंट खाली येत होतं, परंतु बंद होताना मात्र ते फ्लॅट बंद होत होतं. असंच काल घडलं आहे. तर मग याच्या मागचं रिझन काय आहे? तर मित्रांनो, उद्या US मध्ये काही डेटा येणार आहे. इकॉनॉमिकल डेटा येणार आहे, CPI इन्फ्लेशन डेटा, त्यानंतर फेडचे मिनिट्स आहेत, म्हणजेच तिथे ते काही स्टेटमेंट करतात का रेट कट्सविषयी वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या सध्या तरी मार्केटच्या विरोधामध्ये दिसत आहेत. त्याचं कारण असं की आपण डॉलर इंडेक्स जर पाहिला तर तो हायर लेवलला आहे. US चा जो बॉन्ड यील्ड आहे तर तो सुद्धा वाढतो आहे. आणि क्रूड ऑइल जे आहे तर ते काल कमी झालं होतं, परंतु आज मात्र ते पुन्हा $90 क्रॉस करून गेलेलं आहे. म्हणजेच एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की काल ऑटो इंडेक्सनं आउट परफॉर्म केलं. सगळे ऑटोचे स्टॉक्स चालले का? तर अचानक क्रूड ऑइलमध्ये डिप आला होता. ते $90 खाली गेलं होतं, परंतु आज तसं नाही. आज क्रूड ऑइल पुन्हा $90 वरती गेलं आहे. आणि आज तुम्हाला पाहायला भेटेल की जे काही ऑटो इंडेक्स काल चालले होते, ऑटोचे स्टॉक्स चालले होते, त्यामध्ये आज तुम्ही बाईंग करायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला ट्रॅप केलं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. आता पाहूयात US मध्ये काय आहे. तर US मध्ये मार्केट तिथलं सो अँड सो होतं आणि ते अँटिसिपेट करते उद्याची गोष्ट की उद्या काय होईल. म्हणजेच उद्या तिथं जे काही डेटा येईल, तिथल्यानंतर US जे काही फेडचे चेअरमन आहेत पॉवेल, तर ते काय स्टेटमेंट करतात त्याच्यावर डिपेंड आहे की मार्केट कुठल्या बाजूला जाईल. म्हणून मार्केट एकदम वोलाटाईल होत आहे, कुठल्या बाजूला जावं ते समजत नाही आहे. परंतु चांगली गोष्ट त्यातल्या त्यात इंडियन मार्केटची ही आहे की आपले जे तीनही ADR तिथं काम करतात, इन्फोसिस, त्यानंतर मग HDFC बँक आणि ICICI, तर हे तीनही ADR जे आहेत तर हे काल हायर बंद झालेले आहेत पॉझिटिव्ह, आणि त्यांचे जे फ्युचर्स आहेत आता तेही हायर ट्रेड करत आहेत. त्यातल्या त्यात इन्फोसिसचा जरा चांगला ट्रेड करतोय. म्हणजेच काय की आज इन्फोसिस चांगलं काम इथे करू शकतो, हे त्याच्या मागचं इंडिकेशन आहे. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ते ॲज युजल मिक्स आहेत. फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं काल काय केले तेही जाणून घ्या. FIIने काल 650 कोटींचा सेल केलेला आहे, परंतु डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 3500 कोटींचं बाईंग केलेलं आहे. त्यामुळे नेट टू नेट पॉझिटिव्ह आहे. आणि जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर सगळे व्यवस्थित आहेत. कुठनंही असं ग्लोबल न्यूज फार निगेटिव्ह नाही आहे. उद्या बऱ्याच न्यूज येणार आहेत, त्यामुळे आज मार्केट थोडं शांत राहू शकतं. आता आपल्या इंडियन मार्केटकडे पाहू. इंडियन मार्केटमध्ये HDFC बँक आणि बँकिंग इंडेक्स हे सगळे ब्रेकआउटवरती आलेले आहेत आणि चांगलं काम करत आहेत, आणि तेच मार्केटला व्यवस्थित स्टेबल ठेवत आहेत, हे लक्षात घ्या. आता जर तुम्ही ॲक्सिस बँकेबद्दल पाहिले तर एक न्यूज आहे ॲक्सिस बँकेची, ते म्हणजेच एक फॉरेन इन्व्हेस्टर आहे, तर त्यांनी $485 मिलियन जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स आता त्यांनी विकायला काढलेत. त्यामुळे तुम्ही आज पाहू शकता की ॲक्सिस बँकेमध्ये त्याचा इम्पॅक्ट येऊ शकतो, आणि मे बी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येईल. आता जर आपण वाढलेल्या क्रूड ऑइल प्राइसेसचा जर इम्पॅक्ट पाहिला तर ऑटो इंडेक्सवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. आणि दुसरी गोष्ट, आज जर मार्केटला जर व्यवस्थित ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला काही स्टॉक्सकडे लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजेच HDFC बँक, इन्फोसिस आणि TCS. मी असं का म्हणतोय तर पहा, HDFC बँकेचं खूप जास्त वेटेज निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही ठिकाणी आहे. मग HDFC बँक जर फर्स्ट हाफमध्ये पडला नाही, त्यानं जर बेरिश सिग्नल दिला नाही, आणि त्याच्या सोबतीला IT इंडेक्स की जो ऑलरेडी खूप अंडर परफॉर्म करतो आहे, तर त्यानं जर व्यवस्थित काम केलं, म्हणजेच इन्फोसिस असेल आणि TCS असेल आणि बाकीचे मग छोटे मोठे जे काही ITचे स्टॉक्स आहेत ते, या सगळ्यांनी जर मार्केटला पॉझिटिव्ह ठेवलं किंवा हे स्टॉक जर पॉझिटिव्ह राहिले, तर एक गोष्ट तुम्ही करू शकता, ती म्हणजेच इंट्राडेमध्ये जिथे कुठे मार्केटमध्ये डीप येईल, एक 70-80 पॉईंट 100 पॉईंटच्या आसपास, तर तिथे तुम्ही बाईंग अपॉर्च्युनिटी शोधू शकता. जसं की आपण म्हणू शकतो, तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता, किंवा मग तुम्ही पुट ऑप्शन सेल करू शकता, किंवा मग तुम्ही इंडेक्समध्ये बाईंग करू शकता, किंवा मग तुम्ही कॅशमध्ये बाईंग करू शकता. ह्या सगळ्या ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. परंतु त्यासाठी तुम्ही इंट्राडे डिपचा वेट करा. आणि इंट्राडे डिपमध्ये बाय कधी करायचं आहे,
जर HDFC बँक, ICICI आणि TCS आणि इन्फोसिस हे जर पॉझिटिव्ह राहिले तरच तुम्हाला इंट्राडे डिपमध्ये बाय करायचं आहे. बघूयात. काल तर आता मार्केटनं टेक्निकली ब्रेकआउट केलेलंच आहे, त्यामुळे मार्केट आता 23,000कडे वाटचाल करतं हे मात्र खरं. म्हणजेच आता वरच्या बॉक्समध्ये मार्केट ट्रेड करेल 22,500 ते 23,000. आणि जर ओपन इंटरेस्ट पाहिला तर तो सेम आहे. बॉटमला 22,500ला चांगल्यापैकी पुट रायटिंग झालेलं आहे, त्यामुळे तिथे एक चांगला सपोर्ट आहे. आणि वरच्या बाजूला जर पाहिले तर 23,000 आणि 23,500 या लेवलला कॉल रायटिंग आहे, त्यामुळे अपसाईड भरपूर शिल्लक आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजेच गिफ्ट निफ्टी. गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करत आहे आज की मार्केट ऑलमोस्ट 80 ते 100 पॉईंट गॅपअप ओपन होईल. परंतु पाहणं हे जास्त गरजेचं आहे की हा गॅपअप सस्टेन होईल का, हे फार इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला एक डीप येणं गरजेचं आहे, कारण साहजिकच आहे की मार्केट सतत वर जाऊ शकत नाही. त्यामुळे जरी 100 पॉईंट मार्केटवर गॅपअप ओपन झालं तरी मार्केट खाली येईल आणि त्यानंतर एक सपोर्ट फाइंड करून पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करेल. पाहूयात काय होतं ते आज मार्केटमध्ये. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.